आता आपण एक्सरसाइज 2.1 चालू करतोय. आता हे सोडवत असताना आपण कसं करणार आहे बघा. प्रत्येक प्रश्नातला मी काही सॅम्पल प्रॉब्लेम सोडवून देणार, ते बघून तुमचं तुम्ही ट्राय करायचे आहेत आणि त्यातनं जर नाही आलं तर परत मी सोडवून देतो. मग आता पहिला जो प्रश्न आहे त्याने सांगितले कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स ए इफ ए इक्वल टू ए आय जे ऑफ साईज 3/2. त्याचा साईज सांगितलेला आहे आणि ए आय जे काय आहे तो जनरल एलिमेंट असतो तो त्यांनी दिलेला आहे आपल्याला. मी यातलं पहिलं आणि तिसरं घेतलंय सोडवायला, दुसरं तुमचं तुम्ही सोडवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण 3/2 चा मॅट्रिक्स त्याचं जनरल नोटेशन मॅट्रिक्स काढूया. तो काय येणार बघा, 3/2 म्हणजे 3 रोज आणि 2 कॉलम्स, म्हणजे तो असणार A11 A12 A21 A22 आणि A31 आणि A32. या पद्धतीनं आपला हा मॅट्रिक्स असणार आहे विच इज ऑफ साईज 3/2. आता हा मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचा आहे. मग तो करत असताना त्यांनी आपल्याला हा ए आय जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचा वापर करून करायचा आहे. मग ते परत आता मी लिहितो एक वेळ, ठीक आहे. तर ए आय जे इट इज गिव्हन ए आय जे इक्वल टू आय मायनस जे ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 5 मायनस आय, असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग आता ओळीने एक एक एलिमेंट काढत जाऊया. मग A11 इक्वल टू काय येईल? A11 म्हणजे काय असतंय, आय ची किंमत 1 जे ची किंमत 1, मग इथं I1 जे पण 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 5 मायनस आय म्हणजे 1, म्हणजे 0/4 म्हणजे किती, 0. मग असं रो वाईज जाऊया किंवा कॉलम वाईज. आता रो वाईज जाऊ. पण आता A11 झाल्यानंतर A12 घेऊया. मग आय ची किंमत 1 जे ची किंमत किती 2, 1 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 5 मायनस परत आय ची किंमत 1, 1 मायनस 2 म्हणजे -1, -1चा स्क्वेअर म्हणजे 1 डिवायडेड बाय 5 वजा 1 म्हणजे किती 4, इट इज 1/4. आता दुसरा रो बघा. A21 काय येईल? मग आय ची किंमत 2 जे ची किंमत 1, मग इथं आय मायनस जे म्हणजे 2 मायनस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस आय म्हणजे किती 2, 2 मायनस 1 म्हणजे 1चा स्क्वेअर 1 आणि 5 मायनस 2 म्हणजे किती 3, म्हणजे A21 ची किंमत आली 1/3. तसंच A22 म्हणजे काय, परत आय वजा जे ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 5 मायनस आय, म्हणजे वर आले 0, 2 वजा 2 आणि भागिले 3 म्हणजे किती 0. आता तिसरा रो A31 म्हणजे काय, आय ची किंमत 3 जे ची किंमत 1 त्याचा स्क्वेअर भागिले 5 वजा आय ची किंमत किती 3, म्हणजे किती 3 वजा 1 2, 2 चा वर्ग किती 4 आणि 5 वजा 3 म्हणजे किती 2, 2 1 बे, बे 2 4, आन्सर इज 2. सो A31 इज 2. आता याच्या पुढे मी लिहितो इथं A32. मग तो काय येईल, आय ची किंमत 3 वजा जे ची किंमत 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर भागिले 5 मायनस आय म्हणजे किती 3, 3 वजा 2 1, 1 चा स्क्वेअर 1 भागिले 5 वजा 3 म्हणजे 2, इट इज 1/2. मग आता आपल्याला जो मॅट्रिक्स त्याने विचारलेला आहे तो ए मॅट्रिक्स काय असणार बघा, की रो वाईज आपण काढत गेलेलो आहे. A11 A12 म्हणजे 0 1/4, 0 1/4. नंतर आपण हे काढलेलं आहे 1/3 0, 1/3 0 आणि शेवटचं काय 2 आणि 1/2. या पद्धतीनं आपल्याला ज्या माहिती दिलेली आहे त्याचा वापर करून आपण हा मॅट्रिक्स तयार केलेला आहे. सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन. बघा, फक्त दिलेल्या पोझिशन मध्ये आय आणि जे च्या किमती त्यात घालत जायच्यात, एवढंच फक्त तो हे आहे. त्यातलाच तिसरा जो आहे तो पण आपण इथं सोडवूया. दुसरा तुम्ही सोडवा. तिसऱ्यामध्ये परत मला काय काय करावं लागेल, त्यांनी ए आय जे जो जनरल एलिमेंट सांगितलेला आहे त्याचं इक्वेशन त्यांनी देताना आपल्याला असं दिलेलं आहे की आय प्लस जे ब्रॅकेटचा क्यूब डिवायडेड बाय 5. आता बघा वळीनं काढत जाऊ आपण.
आता त्यातला तिसरा जो आहे तो ए आय जे इज इक्वल टू आय प्लस जे ब्रॅकेटचा क्यूब अपॉन 5. मग आता पहिल्यांदा ओळीने आपण काढत जाऊ. A11 काय येणार, 1 + 1 आय पण 1 जे पण 1 त्याचा क्यूब अपॉन 5 म्हणजे 1 1 2 झालं आणि 2 चा क्यूब म्हणजे किती येतो तो 8. 8/5 हा झाला पहिला एलिमेंट. त्यानंतर तसंच A12 त्यातला दुसरा त्याच रो मधला 1 + 2 ब्रॅकेटचा क्यूब अपॉन 5 मग 2 + 1 3. 3 चा क्यूब किती 27/5. दुसरा रो A21 म्हणजे काय येणार I2J1 त्याचा क्यूब भागिले 5 परत 2 1 3. 3 चा क्यूब 27/5 परत A22 त्याच्या पुढचा एलिमेंट आय ची किंमत 2 जे ची किंमत 2 त्याचा क्यूब भागिले 5 2 आणि 2 4. 4 चा क्यूब किती 64. इट इज 64/5. त्यानंतर तिसरी रो A31 3 + 1 त्याचा क्यूब भागिले 5. 4 चा क्यूब 64/5. त्यानंतर A32 म्हणजे परत 3 + 2 ब्रॅकेटचा क्यूब भागिले 5 मग 3 + 2 म्हणजे किती 5 आणि 5 चा क्यूब म्हणजे काय येणार 125/5. मग आपला आता मॅट्रिक्स ए काय म्हणता येईल आपल्याला ए इक्वल टू रो वाईज आपण केलं गेलेलं आहे 27/5 त्यानंतर 64/5 त्यानंतर 64/5 सॉरी A11 8/5 आहे आणि हे 27/5 हे परत 27/5 हे 64/5 इथं परत 64/5 आणि हे 120/5. मग स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये जसं एखाद्या मॅट्रिक्सला मला 5 ने गुणायचं असेल तर त्यातल्या सगळ्या एलिमेंटला 5 ने गुणायला पाहिजे आणि एखाद्या मॅट्रिक्स मधनं जर मला 1/5 बाहेर कॉमन काढायचे असतील तर ते सगळ्या एलिमेंट मधनं बाहेर आले पाहिजेत. मग इथं प्रत्येक एलिमेंट मध्ये छेदात 5 आहेत बघा. ते मी 1/5 जर बाहेर घेतले तर मॅट्रिक्स होतो 8 27 27 64 आणि 64 125. सो दिस इज द आन्सर ऑफ ए. मग दिलेला तुम्हाला ए आहे जे काय दिलेलं आहे त्याच्या इक्वेशन वरनं आपण तो मॅट्रिक्स तयार केला किंवा तो मॅट्रिक्स काढला. आता पुढचा जो प्रश्न आहे दुसरा प्रश्न तो सोपा आहे. तो आता तुमचं तुम्ही खरं तर सोडवायला पाहिजे पण फक्त मी आता बघत जाऊ आपण त्यांनी कुठला टाईप आहे तो मॅट्रिक्स दिलेला तुम्हाला ते विचारलेलं आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे कॉलम मॅट्रिक्स आहे रो मॅट्रिक्स आहे का डायगोनल मॅट्रिक्स आहे का युनिट मॅट्रिक्स आहे का अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर कुठला टाईप आहे. तर त्यातला पहिला जर आपण मॅट्रिक्स बघितला फर्स्ट तर पहिल्या मॅट्रिक्स मध्ये जर आपण बघितलं त्या प्रश्नातल्या तर तो आहे 3 0 0 -2 0 0 आणि 4 -5 0. आता जर इथं आपण बघितलं तर हा डायगोनल आहे आणि ह्या डायगोनल मधलं हे जे दोन ट्रायंगल्स तयार झाले त्यातला लोअर ट्रायंगल 0 आणि अप्पर ट्रायंगल इज हॅव्हिंग सम एलिमेंट्स. म्हणजे याला लोअर ट्रायंगल 0 असतो त्याला ह्याला काय म्हणायचं इट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. फक्त आपल्याला टाईप काय तो ओळखायचा आहे. सो दिस इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्यातलं जर दुसरं बघितलं आपण तर तो काय बघा 5 4 -3 याचा साईज बघा काय कॉलम 3 आहे सॉरी रो 3 आहे आणि कॉलम 1 आहे. My matrix having only one column and any number of rows is known as column matrix. माझा टाईप काय येणार बघा इट इज कॉलम मॅट्रिक्स. तसंच त्यातला तिसरा जो आहे तो काय बघा
इट्स रो मॅट्रिक्स. इट इज 19√2 and -3. ह्याला मध्ये एकच रो आहे फक्त आणि कॉलम किती आहेत 1 2 3. सो 1/3. A matrix having only one row, it is known as row matrix. आता पुढचा आहे तो चौथा आहे बघा. आता मी तोंडी सांगतो, तुमचं तुम्ही बघा. इट इज स्केलर ऑफ 6 when a matrix having same diagonal elements. किंवा डायगोनल मॅट्रिक्स हॅव्हिंग सेम डायगोनल एलिमेंट इज नोन एज स्केलर मॅट्रिक्स. आणि हा स्केलर कितीचा आहे इथं स्केलर ऑफ 6. तसंच पुढचा जर बघितला पाचवा प्रॉब्लेम तर त्याच्यामध्ये अप्पर ट्रायंगल 0 आहे आणि लोअर ट्रायंगल मध्ये एलिमेंट्स आहेत. इट इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सहावा प्रॉब्लेम जर बघितला तर फक्त डायगोनल वर एलिमेंट्स आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 आहेत. देन इट इज डायगोनल मॅट्रिक्स. आणि सातवा जो आहे ते तोंडी सांगतो, तुमचं तुम्ही सोडवायचं आहे. सातवा जो आहे तो युनिट मॅट्रिक्स आहे. स्केलर ऑफ 1 किंवा डायगोनल मॅट्रिक्स हॅव्हिंग 1 ॲज डायगोनल एलिमेंट इज नोन ॲज युनिट मॅट्रिक्स. या पद्धतीने तो प्रॉब्लेम होता. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे त्याने आपल्याला विचारलेला आहे की दिलेले मॅट्रिक्स सिंग्युलर आहेत का नॉन सिंग्युलर आहेत ते आपल्याला बघायला सांगितलेलं आहे. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं येणार म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय. मग आपल्याला झालेलं आहे डेफिनेशन. काय सांगता येईल, ए स्क्वेअर मॅट्रिक्स, कारण मॅट्रिक्स तुमचं स्क्वेअर असल्याशिवाय त्याचा डिटर्मिनंट तयार होणार नाही. ए स्क्वेअर मॅट्रिक्स whose determinant value is 0 is known as singular matrix, and a matrix whose determinant value is not equal to 0 then it is known as non-singular matrix. आता आपल्याला त्यांनी पहिल्यांदा मॅट्रिक्स पहिला त्यातला प्रॉब्लेम एकच सोडवणार आहे मी. ए इक्वल टू आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे ए बी सी, त्यानंतर पी क्यू आर आणि 2a मायनस पी 2b मायनस क्यू आणि 2c मायनस आर असा हा मॅट्रिक्स दिलेला आहे. अँड वी हॅव टू चेक वेदर इट इज सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. मग पहिल्यांदा ह्या मॅट्रिक्सचं कशामध्ये रूपांतर करायला पाहिजे. चेक वेदर इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑर नॉट. येस, इट इज स्क्वेअर मॅट्रिक्स. इट इज ऑफ साइज 3/3. सो स्क्वेअर मॅट्रिक्स हॅज डिटर्मिनंट. स्क्वेअर मॅट्रिक्सला काय असतो, डिटर्मिनंट असतो. मग आता पुढं काय की ह्या दिलेल्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट मध्ये रूपांतर करा. मी आता जागा जाते म्हणून फक्त काय करतो, डिटर्मिनंट मध्ये रूपांतर करणे म्हणजे फक्त स्क्वेअर ब्रॅकेट्स काढून टाका आणि त्याला काय करा, उभ्या व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करा. आता ह्या जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा. ह्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी एकतर आपल्याला हा सोडवायला पाहिजे, नाहीतर 11वीला आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट बघितलेले आहेत. त्या लक्षात आहेत का बघा, 6 प्रॉपर्टीज होत्या आणि त्यातली 6वी प्रॉपर्टी जी शेवटची महत्वाची आहे ती अशी सांगितलेली होती, इक्वी मल्टिपल ऑफ एनी रो और कॉलम कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड टू एनी अदर रो और कॉलम देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज अनचेंज्ड. मग आता इथं हा जो R2 आहे आणि हा जो R3 आहे, तर मी तर R3 चेंजेस टू R3 प्लस R2 करतो. या R3 मध्ये R2 ऍड करतो. कोण चेंज होणार, फक्त R3 चेंज होणार, बाकी सगळे आहे तसेच. म्हणजे हे ए बी सी हे पी क्यू आर आणि आता हे 2a मायनस पी प्लस पी. 2a मायनस पी प्लस पी म्हणजे पी ला पी गेले आणि राहिलं काय मग 2a. ह्यांची पण बेरीज म्हणजे काय येणार, 2b मायनस क्यू प्लस क्यू, परत क्यू ला क्यू गेले आणि राहिलं काय 2b. आणि तसंच ह्यांची बेरीज केलं काय राहते शिल्लक 2c. बघा आता आपल्याला हे दिसतंय की हा जो R3 आहे त्यात प्रत्येक एलिमेंट मध्ये काय 2 आहे. इफ all elements of any row or column is having common element,
इट कॅन बी टेकन आउट ऑफ डिटर्मिनंट. मग मी आता ह्यातनं टेकिंग 2 ॲज कॉमन फॅक्टर फ्रॉम R3 करतो. मग काय येईल बघा डिटर्मिनंट. हे 2 मी बाहेर काढले, आत आहे तसंच काय राहणार ABC, हे PQR आणि हे 2 कॉमन काढल्यावर शिल्लक करायले ABC. आता नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला काय दिसतंय बघा, हा R1 आणि R3 काय सेम आहे. मग ॲज R1 इज इक्वल टू R3 when any two rows or any two columns are identical or same, the value of determinant is 0. मग याचं उत्तर काय येणार, डिटर्मिनंट A इक्वल टू 2 इंटू याचं उत्तर किती 0. 2 इंटू 0 म्हणजे काय 0. मग काय सांगणार, ॲज डिटर्मिनंट A इज इक्वल टू 0, A इज सिंग्युलर मॅट्रिक्स. A इज सिंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात कशा पद्धतीनं आहे. मग तसंच पुढचा पण आहे. मग तुम्हाला कशा पद्धतीनं तो सोडवायचा आहे ते बघा. तो सिंपल आहे, त्यातली स्टेप सांगतो मी. फक्त C3 मधनं तुम्ही C1 वजा केला, C3 मधनं तुम्ही C1 वजा केला की तुम्हाला डायरेक्ट C2 इज इक्वल टू C3 मिळतोय आणि डायरेक्ट तुमचा प्रॉब्लेम सुटतोय. मग तो सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे ते चेक करा. आता जो चौथा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4, त्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला फाइंड के इफ गिव्हन मॅट्रिक्स इज सिंग्युलर मॅट्रिक्स. यातला मी पहिला आणि तिसरा सोडवतो. मग पहिला काय त्याने मॅट्रिक्स दिलेला आहे 7 - 2 आणि 3K. मग काय लिहिणार, ॲज दिस गिव्हन मॅट्रिक्स A इज सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, दॅट इज ह्याचा डिटर्मिनंट म्हणजे फक्त ब्रॅकेट काढा आणि तिथं उभ्या व्हर्टिकल लाईन्स घ्या, इज इक्वल टू 0. मग काय येणार हे इथं 7K मायनस यांचा गुणाकार 3 दोन्ही -6 इक्वल टू 0. म्हणजे 7K प्लस 6 इक्वल टू 0 म्हणजे 7K इक्वल टू -6 म्हणून K इक्वल टू -6/7. सो दिस इज द आन्सर. मग या पद्धतीनं आपल्याला ते सोडवायला पाहिजे. ह्यातला तिसरा पण बघूया. सिंग्युलर म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असणे. काय काय दिलंय बघा त्यांनी. मग इट इज K-1, त्यानंतर 3 1, त्यानंतर 2 1 -2, 3 2 4. आता हा पण सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हणजे काय, सिंग्युलर असणे म्हणजे त्याची डिटर्मिनंटची किंमत 0. त्याची डिटर्मिनंट करा तयार. तो आला K-1 3 1 2 1 -2 3 2 4. परत एकदा चेक करा, नाहीतर चुकलं आहे. आपले एलिमेंट्स बरोबर आहेत का बघा. K-1 3 1 2 1 -2 3 2 4. आता सोडवा. आपण सांगितलेलं आहे की K-1 इंटू त्याचा मायनर. मायनर म्हणजे काय की हा फक्त सोडून द्यायचा, त्याचा रो आणि कॉलम, आणि बाकीचं लिहून घ्यायचं 1 -2 2 4 -2 इंटू ह्या 2चा मायनर म्हणजे काय, हा रो आणि हा कॉलम काढून टाका. 3 1 2 4 आणि प्लस हा 3 इंटू त्याचा मायनर, म्हणजे हा कॉलम गेला आणि हा रो गेला. 3 1 1 -2 3 1 1 -2 आणि ही जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल ती किती आहे 0, कारण तो सिंग्युलर आहे. आता हे पुढे सोडवल्यावर काय मिळेल K-1 इंटू ब्रॅकेट 4 1 4 आणि बेदोनी वजा वजा अधिक 4 म्हणजे ते नंतर 8 होणार. हे -2 इंटू 4 त्रिकम 12 वजा 2 के 2
अधिक 3 इंटू 3 दोन्ही -6 -1 1 1 बरोबर किती 0. मग 4 आणि 4 8. मग हे आत गुणल्यावर काय होईल 8k -8. हे 12 वजा 2 10. 10 गुणिले 2 10 दोन्ही -20. हे -6 -1 -7 -7 गुणिले 3 7 त्रिक -21 बरोबर 0. मग आता हे किती येतील 20 आणि 20 40 41 आणि 8 49. म्हणजे 8k -49 इक्वल टू 0. म्हणजे 8k इक्वल टू 49. म्हणजे k इक्वल टू काय आलं 49/8 इज द आन्सर. संपलं. k ची किंमत काढायची. अशा पद्धतीने आपला पहिला 2.1 हा संपतोय. आणि मग 2.2 पण आपण लगेच बघणार आहे की डेफिनेशन्सवर तो अवलंबून आहे. मग हा आधी सोडवा. ह्यातल्या काही शंका असतील तर बघा. आजच बहुतेक मी पुढचा पण पाठवतोय. ठीक आहे. त्यामुळं मॅट्रिक्सचा अभ्यास किंवा मॅथ्सचा अभ्यास रोजच्या रोज करा. रोज व्हिडिओ बघा. जर आपल्याला समजत नसेल तर परत एकदा बघा, रिपीटेडली बघा आणि रोजच्या रोज अभ्यास तयार करा. रोजच्या रोज अभ्यास केला की परत अभ्यास पेपरच्या वेळेला वेगळा करावा लागत नाही. कधी टेस्ट घ्यायची, कधी पण घ्या, हे आपलं उत्तर असलं पाहिजे. कारण आता ह्या रविवारी तर 12वीची टेस्ट होणार नाहीये, कारण 11वीचा पण अजून अभ्यास राहिलाय, तो बघू आपण वेगळा. पण पुढच्या रविवारी किंवा शनिवारी मॅट्रिक्स जेवढा होईल तेवढा अभ्यास पुढच्या शुक्रवारपर्यंतचा त्याच्यावर टेस्ट ही असणार आहे. 11वीचे मी व्हिडिओ बहुतेक उद्याच पाठवतोय आणि 11वीचा पण अभ्यास एक 2-3 दिवसात मी संपवतोय. 12वी जरा ह्याला आपण रनिंगला लावायसाठी ते सेट करण्यासाठी आपण 11वी थांबवलेलं आहे. पण हे एकदा तुमचे प्रॉब्लेम तुमचं तुम्ही सोडवा लागला की मी 11वीचे जे किरकोळ राहिलेला अभ्यास आहे तो पण कम्प्लीट घेणार आहे. ठीक आहे.